सर्व शेतकरी मित्रांना मोठी खुशखबर ही महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेली असून म्हणजे शेतकऱ्यांचा थकीत पीक विमा जो 2023 सालचा अजूनही बाकी होता तो आता शेतकऱ्यांना वितरित करण्याचं सुरू झालेलं असून याकरता मोठा निधी हा विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे। विमा नुकसान भरपाईचे 1927 कोटी सरकारकडून आता मंजूर करण्यात आलेले आहेत। मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची प्रलंबित नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केलेली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। येणाऱ्या काही दिवसातच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केली जाणार आहे। प्रलंबित नुकसान भरपाई पोटी राज्य सरकारने 1927 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। खरीप 2023 हंगामात राज्यात एकूण साधारण 7,621 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली होती। पीक विमा योजनेत राज्यात बीड पॅटर्न आधारित राबविण्यात येत असून म्हणजे ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाई आलेली आहे त्या ठिकाणी 110% पर्यंत विमा नुकसान भरपाई देत व पुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते असा हा बीड पॅटर्न आहे। दरम्यान नुकसान भरपाईच्या बीड पॅटर्नच्या आधारावर खरीप 2023 हंगामातील मंजूर 7,621 कोटी पैकी विमा कंपनी मार्फत 5,469 कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली होती। उर्वरित जी काही शिल्लक रक्कम आहे ती नुकसान भरपाई पैकी 1,927 कोटी नुकसान भरपाई वाटप हे बाकी होतं। जे काही प्रलंबित नुकसान भरपाई मध्ये नाशिक जिल्ह्यातील 656 कोटी रुपये, जळगाव जिल्ह्यासाठी 470 कोटी रुपये, अहमदनगर जिल्ह्यासाठी 713 कोटी रुपये, सोलापूर जिल्ह्यासाठी 2.66 कोटी रुपये, सातारा जिल्ह्यासाठी 27.73 कोटी रुपये, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 58.90 कोटी असे मिळून 1,927 कोटी जो काही प्रलंबित निधी होता तो आता राज्य सरकारने मंजूर केलेला आहे। आणि हा लवकरच जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता ही रक्कम दिली जाणार आहे। याकरता ही रक्कम कालच म्हणजे 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य सरकारने मंजूर केलेली असून ती ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने जमा करण्याची कारवाई सुद्धा आता करण्यात येत आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण ज्या थकीत पीक विम्याची आपण सर्व वाट पाहत होता आता तो थकीत पीक विमा आपल्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच शासनाकडून जमा करण्यात येणार आहे। शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला? शेतकऱ्यांना जो काही थकीत पीक विमा होता तो लवकरच खात्यावरती जमा केला जाणार आहे। जिल्ह्यानुसार किती पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे याविषयीची आपण माहिती बघितलेली आहे। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।